घेऊया आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, पहाटे संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यात दाखल झालं आणि आता त्यानंतर त्यांच्या पत्नी देखील इथे उपस्थित आहेत। अगदी जर आपण बघितलं तर संतोष जगदाळे यांचे जे पार्थिव आहे ते पहाटेच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलं आहे। त्यावेळी त्यांच्या आईसाहेब जे जवळपास 85 वर्षाच्या आहेत ते उपस्थित होत्या। मात्र आता जर आपण बघितलं तर त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी आशावरी ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। आणि आता जर आपण बघितलं तर त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचलेलं आहे। मात्र दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलेलं आहे। या ठिकाणी सगळ्यांना अश्रू अनावर होत आहेत। सगळेजण फिरण्यासाठी त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला गेले होते आणि आईसाहेबांना देखील ते हेच सांगून गेलेले होते की आम्ही फिरायला चाललोय आणि आम्ही 7 ते 8 दिवसात परत येऊ। मात्र अशी वेळ या कुटुंबावर येईल ही अशी कल्पना, असं विचार कुणीही या ठिकाणी केलेलं नव्हतं। अक्षरशः पत्नी आणि मुलीच्या समोर, आशावरीच्या समोर वडिलांना या ठिकाणी गोळ्या घालण्यात आले। ते जे दहशतवादी त्या ठिकाणी आलेले होते त्यांनी तिच्या समोर तिच्या वडिलांना गोळ्या घातलेल्या आहे आणि हे सगळं दृश्य तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि कधी न विसरणार असं दुःख, अशी घटना तिच्या डोळ्यासमोर घडलेली आहे। आणि अर्थातच तिच्या मनात याबद्दल प्रचंड राग आहे आणि ती या ठिकाणी आता दाखल झालेली आहे। आता जर आपण बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। संपूर्ण नातेवाईक, संपूर्ण कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे। खरं तर जे आपण घर बघतोय, जे 3 मजली हे संपूर्ण घर आहे आणि या घरामध्ये आपण जे तिघ भाऊ म्हणजे अर्थात संतोष, हे आणखीन 2 भाऊ आहेत, अशा तिन्ही या निवासस्थानी राहतात। आणि दोन्ही भाऊ आणि इतर सगळे आईसाहेब, त्यांचे जे आई आहेत ते जवळपास 85 वर्षाचे आहेत। जाताना संतोष जगदाळे त्यांना भेटून गेलेले होते आणि फक्त सांगून गेले होते की फिरण्यासाठी चाललोय जम्मू काश्मीरला आणि लवकरच परत येतो। मात्र आई जेव्हा सकाळी हे पार्थिव या ठिकाणी आलं, त्यांच्यासाठी खूप अक्षरशः म्हणजे कुठल्याही आईला असं दिवस बघू नये असा ही वेळ होती। आणि आता जर आपण बघितलं त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या जी मुलगी आहे आशावरी, ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। एका दुसऱ्या विमानाने ते या ठिकाणी पोहोचलेत आणि आता घरामध्ये दाखल झालेले आहेत। जर आपण बघितलं तर पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलेलं आहे। या कर्वेनगर, कोथरूड या परिसरातील त्यांचे मित्र असेल, त्यांचा परिवार असेल, हे सगळेजण या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। खरं तर काही मित्रांशी त्यांच्या आपण बोलायचा प्रयत्न केला। ते त्याच्या मित्रासोबतच जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते। अर्थातच त्यांची इथल्या स्थानिक लोकांबरोबर कशा पद्धतीने मैत्री असेल यावरूनच आपल्याला ते समजतं। अतिशय प्रेमाचे संबंध त्यांच्या अनेक लोकांशी या ठिकाणी होते। ते सगळेजण या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। आणि आता आपण बघतोय की त्यांच्या पत्नी या अक्षरशः दुःखात आहे, अश्रू अनावर होत आहेत, त्यांच्या आईंना भेटतायत। त्याचबरोबर आशावरी जी मुलगी आहे ती देखील या ठिकाणी रडतीये आणि अर्थातच संपूर्ण कुटुंबांना एकमेकांना भेटतायत, सावरायचा प्रयत्न करतायत एकमेकांना। अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी संतोष जगदाळे यांचा पार्थिव ठेवण्यात आलेला आहे। खरं तर काही वेळात जवळपास 9 वाजता ते इथून वैकुंठात, पुण्यातील वैकुंठ जे आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी नेलं जाणार आहे। आणि जे दोन्ही मित्र काश्मीरला, त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले होते, अर्थात संतोष आणि त्याचबरोबर कौस्तुभ, त्या ठिकाणी दोघांचं एकत्रच पुण्यातील वैकुंठ या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे। त्यासाठी तयारी देखील दुसऱ्या बाजूला सुरू आहे। मात्र आता संतोष जगदाळे यांचा पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणि त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी जी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांकडून झाला त्यामध्ये अक्षरशः पत्नी आणि त्याच्या मुलींच्या समोर गोळ्या घालण्यात आल्या वडिलांना। आणि या संपूर्ण घटनेत, या संपूर्ण दुर्दैवी त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यांचा शव आत्ताच काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेला आहे। आणि त्यांच्या मुलगी, त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई, त्यांचे दोन्ही भाऊ, सगळं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहेत। एकमेकांना सावरायचा जे काही प्रयत्न वातावरण आहे, जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत शोकाकुल आहे, भावना प्रदान करणारी आहे।
आपले प्रतिनिधी मंजार गोंजारी हे सध्या कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी आहेत आणि तिथे कौस्तुभ गणबोटे यांचं कुटुंब देखील दाखल झालेलं आहे. आपण त्यांच्याकडून तेथील